ओम शांती. आज आहे 7/7 साकार मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही खूप खूप रॉयल स्टुडंट आहात आणि बाबा, बाप, टीचर आणि सद्गुरू या तिघांचीही आठवण असली पाहिजे. बाबांच्या समान आपण सेवा केली पाहिजे. बाबा जसे अलौकिक आणि रूहानी सेवा करतात, तसे मुलांनी सुद्धा अलौकिक सेवा करणं आवश्यक आहे. बाबा प्रश्न विचारतात, जे मुलं आपल्या स्वतःला बेहद पार्टधारी समजतात, अशा मुलांची निशाणी काय असणार आहे? तर बाबा उत्तर मध्ये सांगतात की अशा मुलांच्या बुद्धीमध्ये कोणतेही स्थूल आणि सूक्ष्म देहधारी कोणीही नसणार आहे आणि त्यांच्या बुद्धीमध्ये एक बाबा आणि आपलं घर शांतीधाम असणार आहे. याच्यामध्ये बलिहारी बाबांचीच आहे. बाबा सांगतात, जसे बाबा सर्व दुनियाची सेवा करतात, तसे माझी मुलांनी देखील सर्व विश्वाची सेवा करावी. बाबा पतितापासून पावन बनवतात, तर माझ्या मुलांनी देखील सर्वांना पतितापासून पावन बनण्याचा मार्ग दाखवला पाहिजे. बाबा पुढे आपल्याला सांगतात की मुलांनो, मी ईश्वरी खिदमतगार आहे, तर माझ्या मुलांनी देखील बाबांच्या समान अशीच सेवा करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. बाबा म्हणतात की मुलांनो, तुम्हाला एक काळ मी खूप राज्यभाग्य दिलं होतं आणि ते राज्यभाग्य तुम्ही परत गमावून बसलेला आहात. आता ते राज्यभाग्य घेण्यासाठी तुम्हाला खूप खूप तीव्र पुरुषार्थ करायचा आहे. बाबा म्हणतात, तुमच्या अलौकिक ब्राह्मणांचा हा धर्म आहे. बाबांच्या श्रीमता अनुसार चालणं आणि प्रत्येक मनुष्यात्म्याला बाबांचा संदेश देणं, बाबांचा परिचय देणं, आपल्याला मिळणारी जी राजाई आहे त्याचा सुद्धा परिचय करून देणं. बाबा म्हणतात, मुलांनो, ह्या संगमयुगावर तुम्ही मायावर विजय मिळवला, मनावर विजय मिळवला, तर तुम्ही या ठिकाणी मनजित पासून जगतजित आरामशीर बनू शकता. जर या ठिकाणी तुमच्याकडनं कोणतीही हिंसा झाली नाही, तर तुम्ही अहिंसा परमोधर्म ह्या गोष्टीला किंवा ह्या वाक्याला तुम्ही लागू होता. बाबा सांगतात की मुलांना, जिथे स्वर्ग आहे तिथे कोणतीही अशांती नव्हते, कारण त्याला म्हणतच होते स्वर्ग. आणि स्वर्गामध्ये सर्व प्रकारचं सुख, खूप सुंदर सुंदर बगीचे होते, फळांचे फुलांचे झाड हे नेहमी बहरलेले होते. तुम्हाला ह्या गोष्टीचा नशा असायला हवा की असं सुख आम्हाला आमचा बाबा देतात की जे जगामध्ये कोणीही कोणाला देऊ शकत नाही, आणि त्यालाच कृष्णपुरी किंवा विष्णुपुरी असं म्हणत होते. बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही खरेखुरे विश्वाचे कल्याणकारी हितकारी माझे मुलं आहात. आता बाबा सांगतात की तुम्हा मुलांना दिवसभरामधून कमीत कमी आपल्या कामधंद्यामधून वेळ काढून 8 घंटा तरी आत्माभिमानी राहण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. बाबांची आठवण जितकी कराल, तेवढे तुमचे कर्मबंधन हे आपोआप नष्ट होतील आणि तुमची कर्मातीत अवस्था बनून जाईल. बाबा सांगतात, तुम्ही लक्ष किती श्रेष्ठ ठेवलेलं आहे, लक्ष्मी नारायण बनणं, तर आता तुमची अवस्था सुद्धा तशी बनायला हवी. जर तुमचे कोणते कर्मबंधन शिल्लक राहिले, तर तुम्हाला एक तर सजा पण खावी लागेल आणि तुमचं भविष्याचं पद देखील कमी होईल. यासाठी तुम्हाला खूप खूप मेहनत करायची आहे. निरंतर सतत बाबांची आठवण येईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जितकी बाबांची आठवण केली जाईल, तितके आपले पाप नष्ट होतील, आपली आत्मा सोन्यासारखी कंचन बनेल
आणि आपण सतोप्रधान बनून सतयुगामध्ये उंच ते उंच पद प्राप्त करू शकाल. बाबा पुढे सांगतात की जसं तुम्ही आत्मा इतरांबरोबर गप्पा गोष्टी करता, तसं बाबांच्या बरोबर सुद्धा तुम्ही नेहमी गप्पा गोष्टी करत राहा. हा तुमचा पार्ट अलौकिक आहे आणि दिव्य आहे. बाबा जशी पतितांना पावन बनवण्याची सेवा करतात, तशी तुम्हीही बाबांच्या पार्टला जाणून तुम्हीही ती सेवा करावी. बाबा सांगतात की मुलांनो, सेवा करत राहा. जे कल्पापूर्वी आलेले आहे ते पुन्हा येणार आहे. जे झालेलं आहे त्याला पास्ट ड्रामा समजा. याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या उन्नतीचा विचार करत राहा. ड्रामा प्लॅन अनुसार हे सर्व होणारच आहे, परंतु तुम्ही ड्रामा शब्द म्हणून तुम्ही तुमच्या पुरुषार्थाला विसंबून राहू नका. जर तुम्ही ड्राम्यावर विसंबून राहिला तर तुम्ही पुरुषार्थामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून वर्तमान काळामध्ये आपला पुरुषार्थ तेज करणं गरजेचे आहे. ड्राम्यावर आपल्याला सोडून चालणार नाही. तर समयाच्या अगोदर आपल्या सर्वांना तयार होणं आवश्यक आहे. बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला एक खूप सावधानी देत आहोत. बाबा म्हणतात तुमच्या ब्राह्मणांचा संघ हा खूप श्रेष्ठ असला पाहिजे. ब्राह्मण हे कुसंगामध्ये जाऊन एक दुसऱ्याला उलट फुलट जर शिकवलं, सांगितलं, तर बाबांच्या पासून त्या मुलांना ते वंचित करू शकतात. म्हणून बाबा सांगतात ही आत्ताच नाही तर अनेक जन्माजन्माचे संस्कार तुमच्यावर आहे. मनुष्य हा खराब संघामध्ये येऊन जसं आपलं रहन सहन खाणं पिणं हे सर्व बदलून गेलं, देश बदलला, वेश बदलला, ही आपल्या एका धर्माचा अपमानच आहे. बाबा सांगतात बघा, प्रत्येक 12 किलोमीटर अंतरावरती भाषा बदलते आणि देशमध्ये गेला की मनुष्य त्या ठिकाणचं सर्व काही स्वतःमध्ये धारण करतो. धर्माची धारणा याचा अर्थ असा आहे की आपण प्रत्येक धर्माच्या गोष्टींना जोपासणं, अवलंबून करणं म्हणजे खरं धर्माची धारणा आहे. आता बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला एकदम सिंपल राहायचं आहे. तुम्ही संगमयुगावर वनवासामध्ये आहात. या ठिकाणावरून तुम्ही ससुर घरला जाणार आहात. तिथे तुमचा खूप मोठा आणि श्रेष्ठ शृंगार होणार आहे. म्हणून येथे उंच चप्पल घालणं किंवा भारी साडी घालणं याच्यात सुद्धा देहाभिमान जागृत होऊ शकतो. म्हणून बाबा म्हणतात जेवढं तुम्हाला सिंपल राहता येईल तेवढं तुम्ही सिंपल राहून बाबांचं नाव प्रत्यक्ष करू शकता. दुसरं बाबा सांगतात तुम्हाला घरग्रस्तामध्ये राहायचंय. याच्यासाठी तुम्हाला कुठे रंगीन कपडे सुद्धा घालावे लागतील, परंतु अवश्य घाला. परंतु कुणाचं लक्ष आपल्याकडे वेधेल असं कधीही तुमचं रहन सुद्धा नको आहे. आणि पुढे बाबा सांगतात की तुम्ही लक्ष ठेवा की आपली चालचलन म्हणजे देह अभिमान वाली नको आहे. आपल्याकडे बघून कुणाचं लक्ष आपल्या देहावर जाईल अशा तुमचा पेहराव सुद्धा नको आहे. खूप सिंपल आणि साधारण तुम्हाला राहायचं आहे, परंतु रॉयल सुद्धा. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला ममत्व ठेवता कामा नये आणि बाहेर संघ खूप खराब आहे याच्यापासून स्वतःला सावधानी ठेवायची आहे. बाबा सांगतात यादच्या यात्रेमध्ये तुम्ही मेहनत करून कर्मबंधनांना मुक्त करण्याचा पुरुषार्थ करा. कमीत कमी दिवसभरामध्ये 8 तास मी बाबांची आठवण करेल, आत्माभिमानी होईल असा चार्ट बाबांना रोज संध्याकाळी द्या. बाबा सांगतात आता विशाल बुद्धी बनून आपल्या मनापासून अनुभूती करवणारे तुम्ही खरे मास्टर रचयिता आहात. मास्टर रचयिताची पहिली रचना कोणती आहे तर हा देह आहे.
जो ह्या देहाच्या मालिकपणामधून संपूर्ण सफलता प्राप्त करतो तो आपल्या स्नेह संपर्क संबंधामध्ये सर्वांना आपल्यापणाचा अनुभव करवतो. बाबा सांगतात त्या आत्म्याला संपर्कामधून सुखाची, दातापणाची, शांतीची, प्रेमाची, आनंदाची, सहयोगाची, हिंमत, उमंग आणि उत्साहाची कोणत्या न कोणत्या प्रकारच्या विशेषतांची अनुभूती जरूर होत असते आणि त्यांनाच असं म्हणतात विशाल बुद्धी किंवा विशाल दिलवाले. पुढे बाबा स्लोगन मध्ये सांगतात उमंग उत्साहाच्या पंखांच्या द्वारे तुम्हाला आता उडती कलेची अनुभूती करायची आहे. आणि आता बाबा 7व्या महिन्यामध्ये आपल्याला सांगतात संकल्पाची शक्ती जमा करा आणि श्रेष्ठ सेवाच्या निमित्त बना. ही आहे आपली मनसा सेवा करण्यासाठी ह्या महिन्यामधली तपस्या. ओम शांती.